स्वर्गीय पांडवा जाधव, स्वर्गीय रावसाहेब सरनाईक आणि स्वर्गीय SY सरनाईक यांच्या स्मरणार्थ पाटाकडील तालीम मंडळानं सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। आज शाहू स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाला। आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत असगावकर, KSAचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, माजी उपमहापौर संजय मोहिते, डॉक्टर भरत कोटकर, भाऊ घोडके, ईश्वर परमार, प्रतापसिंह जाधव, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, आशिष पोवार, किरण पाटील, सिद्धेश देशमुख, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पाटाकडील तालीम मंडळाचे राजेंद्र ठोंबरे, संपत जाधव, शरद माळी, संदीप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामन्याचं उद्घाटन झालं। हा सामना पाहण्यासाठी मधुरिमाराजे छत्रपती आणि पूजा ऋतुराज पाटील यांचीही उपस्थिती होती। पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ हे दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असल्यानं हा सामना हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी शहरातील फुटबॉल प्रेमी तसंच दोन्ही संघाच्या समर्थकांनी दुपारी 2 पासून स्टेडियममध्ये गर्दी केली। महिला प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती। स्टेडियम तुडुंब भरल्यानं मैदानाबाहेरही प्रेक्षकांची गर्दी होती। सामन्याच्या पूर्वार्धात पाटाकडीलच्या नबी खान यानं चेंडू शिवाजीच्या गोलजाळीत मारला, मात्र तो चेंडू शिवाजीच्या गोलरक्षकानं रोखला। त्यानंतर दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला। मध्यंतराला 1 मिनिट बाकी असताना पाटाकडीलच्या आदित्य कल्लोळी यानं मारलेला कॉर्नर फटका शिवाजीच्या योगेश कदम यानं हातानं हाताळल्यानं मुख्य पंच अजिंक्य गुजर यांनी पाटाकडील तालीम मंडळाला पेनल्टी दिली। यामध्ये चेंडू मारण्याची संधी ओंकार मोरेला मिळाली। ओंकार यानं वेगानं हा चेंडू मारला, मात्र शिवाजीचा गोलरक्षक मयुरेश चौगुले यानं उत्कृष्टरित्या रोखल्यानं ओंकार मोरे याची पेनल्टीची संधी वाया गेली। मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांची गोलची पाटी कोरीच राहिली। उत्तरार्धात शिवाजीच्या इंद्रजित चौगुले, करण चव्हाण बंद्रे यांच्या चढाया वाया गेल्या, तर पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रथमेश हेरेकर, ओंकार पाटील, ऋषिकेश मेथे पाटील, आदित्य कल्लोळी यांनी गोलसाठी केलेले शर्थीचे प्रयत्न वाया गेले। संपूर्ण वेळेत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिल्यानं पंचांनी टाय ब्रेकरचा अवलंब केला। पाटाकडील तालीम मंडळाचा प्रथमेश हेरेकर, अरबाज पेंढारी, अक्षय पायमल, यश देवणे यांनी अचूक गोल नोंदवले, तर रोहित पवार यानं मारलेला चेंडू गोल जाळीवरून गेला। शिवाजीच्या सुयश हांडे, रोहन आडनाईक, संकेत साळोखे, करण चव्हाण बंद्रे यांनी अचूक गोल केले, मात्र ऋतुराज सूर्यवंशी यानं चेंडू गोलजाळीवरून मारल्यानं दोन्ही संघांचे 4-4 असे गोल नोंदवले। त्यानंतर हा सामना सडन डेथवर खेळवण्यात आला। पाटाकडीलच्या नबी खान, प्रतीक बदामे यांनी अचूक गोल नोंदवले, तर ओंकार पाटील यानं चेंडू गोलजाळीच्या बाहेर मारला। शिवाजीच्या खुर्शीद यानं अचूक गोल केला, तर इंद्रजित चौगुले आणि सिद्धेश साळुंखे यांनी मारलेला चेंडू पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल कुर्णे यानं रोखल्यानं हा सामना पाटाकडील तालीम मंडळानं 1-0 अशा गोलने जिंकून स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। KSAचे पेट्रन इन चीफ शाहू छत्रपती महाराज, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेता पाटाकडील संघाला 2 लाख रुपये, उपविजेता शिवाजी तरुण मंडळाला 1 लाख रुपये अशी रोख बक्षिसं आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। पाटाकडील तालीम मंडळाचा ओंकार मोरे संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीर ठरला,
त्याला बुलेट गाडी प्रदान करण्यात आली, तर बालगोपाल तालीम मंडळ, फुलेवाडी क्रीडा मंडळाला प्रत्येकी 25,000 रुपये देण्यात आले। या स्पर्धेत शिवाजीचा मयुरेश चौगले, पाटाकडीलचा प्रथमेश हेरेकर, अक्षय पायमल आणि आदित्य कल्लोळी यांना वैयक्तिक कामगिरीसाठी गौरवण्यात आलं।